नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाइन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत 36 साइजचे प्रिन्स कट कसे कट करायचे याची पेपर कटिंग। तर बघा, हे माझ्या कस्टमरचा ब्लाउज आहे। तर त्यांची मापे बघा काय आहे। पूर्ण उंची आहे 13.5, छातीचा माप आहे 36, पुढचा गळा उंची आहे 6 ची, मागील गळा उंची आहे 10 ची, बाही उंची आहे 3.5, बाही दंड आहे 12 आणि कंबर घेरा आहे 31.5। तर हे बघा, हे जे माप आहे ते कस्टमरचं आहे। तुम्ही मी जे पॅटर्न शिकवणार आहे तुम्ही तुमच्या मापाने सेम तसं ड्रॉ करायचं करा आणि कटिंग करायचं ट्राय करा। तर चला आपण शिकूया प्रिन्स कट। तर बघा, मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फोटकची पेपर कटिंग सांगितली, त्याच्यानंतर त्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ पण सांगितला, त्याच्यानंतर तुम्हाला कटोरी ब्लाउजची कटिंग सांगितली पेपरवर, त्याचाही स्टिचिंगचा व्हिडिओ सेंड केलेला आहे। तर तुम्ही तो नक्कीच पाहिलेला आहे आणि मला खरंच कमेंट चांगल्या आल्या। तर ते बोलले, ताई तुम्ही खरंच खूप सोपं शिकवतात आणि खूप सुंदर शिकवतात, तुम्ही असेच आम्हाला प्रिन्स कटची कटिंगही सांगा। तर याच्यावरून मी हा व्हिडिओ तयार करत आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, खूप सोप्या पद्धतीत मी प्रिन्स कट तुम्हाला सांगणार आहे। तर करू सुरुवात। तर आपल्याला सगळ्यात पहिले वरतून खाली पूर्ण उंची घ्यायची आहे। पूर्ण उंची आहे 13.5, त्यात 1 इंच वाढवले 14.5। याच पद्धतीने तुम्ही पुन्हा एकदा 14.5चा निशाण मारा। ओके, आता आडवं माप घ्यायचं आहे आपला छातीचा माप आहे 36, त्याचा चौथा भाग आला आपला 9। तर आपण हे 9 घेतले आडवं माप आणि 2 इंच त्याच्यामध्ये एक्स्ट्रा वाढवले मार्जिन साठी। तर याही बाजूने आपल्याला 11 घ्यायची आहे। थोडक्यात म्हणजे काय, पूर्ण उंची 14.5 आणि 11 छातीचा माप, याचा आपल्याला एक बॉक्स बनवायचा आहे। त्यानंतर आपल्याला दुसरा बॉक्स बनवायचा आहे आपल्या गळ्याचा। तर गळा म्हणजे काय, हे शोल्डरच्या बाजूने आपल्याला मी रेग्युलर माझ्या व्हिडिओज मध्ये सांगते, एक 2.5 इंचाचं गळा रुंदी घ्यायची आणि 6चं शोल्डर घ्यायचं। तर तुमचं जे पण शोल्डर असेल 2चं 2.5चं ते स्टिचिंग करताना आपण कमी जास्त करून घेऊ, पण बॉक्स बनवताना एक 6वर निशाण घेऊन घ्यायचं आहे। तर हे 2.5चं गळा रुंदी आहे 2.5 आणि हे टोटल पूर्ण आहे 6चं। ओके, तर या साईडने आपल्याला 2.5 पासून आपला जो पण गळ्याची मेजरमेंट आहे ती घ्यायची उंचीला। तर 6ची आपली पुढील गळा उंची आहे। तर हाही बॉक्स आपण बनवून घेऊया। इकडून पण 2.5 घ्यायचे आणि हा बॉक्स आपण बनवून घेऊ। आता आपला गळ्याचा बॉक्स बनलेला आहे। दुसरा आपल्याला बनवायचा आहे मोढ्याचा। तर बघा, हे टोटल माप 6 घेतल्यानंतर इकडून आपल्याला 5.5ची मोढ्याची उंची घ्यायची आहे आणि ह्याही साईडने आपल्याला 6चं मेजरमेंट कुठे आलं ते आपण एकदा चेक करायचं, म्हणजे बॉक्स खालीवर होत नाही, व्यवस्थित आपला चौकोन बॉक्स तयार होतो। तर बघा, मी हा एक बॉक्स तयार करून घेते। ओके, हा आपला गळ्याचा बॉक्स झाला, हा आपला मोढ्याचा बॉक्स झाला। आता सगळ्यात पहिले आपण मोढ्याचा शेप देऊया। तर बघा, या बाजूने क्रॉस मध्ये आपल्याला 1 इंचावर एक मेजरमेंट घ्यायचं, त्याच्यानंतर पुन्हा अर्धा इंच सरळ रेष। थोडक्यात असं काही, हे बघा, 1.5 आणि 1 आणि 1.5चा आपल्याला मोंढ्यासाठी शेप द्यायचा असतो। 1.5 हा मागच्या मोंढ्यासाठी आणि 1 हा आपल्या फ्रंट मोंढ्यासाठी असतो। तर तुम्ही या स्केलच्या साहाय्याने शेप देऊ शकतात। स्केल व्यवस्थित मॅनेज करून घ्या। ओके, त्याच्यानंतर आपल्याला गळ्याचा शेप देण्यासाठी बघा, 1 ला 2 रेषा कमी असा क्रॉस मध्ये एक तिरपी रेष द्यायची आहे गळ्याच्या बॉक्स मध्ये। तोही शेप तुम्ही बनवा। जर तुम्हाला गळा फाकलेला आवडत असेल तर हा राऊंड थोडासा अजून बाहेरून देऊ शकतात। बघा, हा पुढचा आपण गळा बनवलेला आहे। त्याच्यानंतर बघा, प्रिन्स कट 2 प्रकारचे असतात, एक क्रॉस पट्टीवाला आणि एक विदाउट क्रॉस पट्टीवाला। तर बघा, मी आज तुम्हाला विदाउट क्रॉस पट्टीवाला प्रिन्स कट शिकवणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्रॉस पट्टीवाला प्रिन्स कट शिकवणार आहे।
तर सगळ्यात पहिले बघा खालच्या बाजूने आपल्याला एक 4 इंचावर मेजरमेंट घ्यायचं. त्यानंतर वरतीही एक 4 इंचावर सरळ रेष आखायची, एक पॉइंट काढून द्यायचा. ही सरळ रेष आपण घेतली. हे आपण 4 इंच घेतले आणि हे आपण 4 इंच घेतले. ओके. त्याच्यानंतर हा जो शेप आहे त्याला आपल्याला एक क्रॉस मध्ये राऊंड मध्ये एक शेप बनवायचा. बघा खूप छान असा शेप बनलेला आहे. तुम्ही पुन्हा ड्रॉ करून घ्यायचं व्यवस्थित. ओके. आता काय करायचं, हे जे 4 इंचाचं मेजरमेंट आहे तिकडून आपल्याला एक पाऊण इंच म्हणजे ह्या साईडने पाऊण इंचावर एक निशाण मारायचं. 1 ला 2 रेषा कमी आणि ह्याही साईडने आपल्याला 1 ला 2 रेषा कमी म्हणजे पाऊण इंच आपला इथं मेजरमेंट घ्यायचं. आता ही साईड आपल्याला सरळ जॉईंट करायची क्रॉस मध्ये ह्या 4च्या पॉइंटला. ओके. आता ह्या शेप साठी आपल्याला वेगळा शेप बनवावा लागतो. तर बघा कसा बनवायचा. तर सरळ आपल्याला असा थोडासा वर नेऊन हा शेप असा आणायचा. बघू शकता एस आकारासारखा आपला हा शेप आला पाहिजे. तर खरंच हा खूप सुंदर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर याच पद्धतीने तुम्ही शेप देत चला आणि तुम्हाला वाटतंय की म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित फुगलं पाहिजे, शेप व्यवस्थित बनला पाहिजे, तर हा राऊंड तुम्ही अजून व्यवस्थित असा छान देऊ शकतात. तर आपला हा प्रिन्स कटचा शेप बनलेला आहे. खरंच खूप सुंदर बनलेला आहे. जर हेवी वाला पॅटर्न असेल तर हा राऊंड शेप व्यवस्थित असा द्यायचा. त्यानंतर आपल्याला काय करायचं, आता बघा हा पाऊण इंच म्हणजे 1.5 इंच आपला कपडा कमी झालेला आहे. म्हणजे जे आपण मार्जिनला 2 इंच घेतलेले आहे तर ते त्यातच कट झालेले आहे. तर आपल्याला पुन्हा फ्रंट पार्ट साठी 2 इंच घ्यायचे असतात. तर ह्या साईडने मी पुन्हा 2 इंच वाढवते आणि या साईडने बघा तुम्ही 1 इंच ही वाढवू शकतात कारण की हा कटिंग मध्ये जाणार. त्याच्यानंतर अर्धा इंच स्टिचिंग मध्ये जाणार म्हणजे तुमचा 1 इंच जो आपला मार्जिनचा कपडा होता तो इकडे कमी होणार आणि इकडे हे अर्धा इंच कमी होणार. तर आपल्याला 2 इंच नक्कीच इकडे वाढवून घेऊया. आता हे खूप महत्वाचं आहे बरं का. नक्कीच तुम्ही हे 2 इंच वाढवत चला. जर तुम्ही हे 2 इंच वाढवले नाही तर तुमचा ब्लाऊज व्यवस्थित येणार नाही, फिटिंगला कपडा राहणार नाही, मार्जिनला कपडा राहणार नाही. तर बघा हे 2 इंच मी एक्स्ट्राचे वाढवलेले आहे, हे 2 इंच मी एक्स्ट्राचे वाढवलेले आहे. तर खरंच आपली जी कटिंग आहे ती झालेली आहे. तुम्ही बघू शकता खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेले आहे. आता हा जो मागचा पार्ट आहे त्यासाठी तुम्ही हे एक्स्ट्राचं 2 इंचाचं कापड आहे ते तुम्ही म्हणजे इकडे ठेवू पण शकतात आणि नाही पण ठेवू शकतात. जर तुमच्याकडे कपडा असेल जास्त तर तुम्ही हे सोबत सारखंच कापायचं. नसेल तर तुम्ही फक्त फ्रंट पार्टलाच हे 2 इंच वाढवायचे. बॅक साईड आपला रेग्युलर मध्ये कटिंग करायचा. तर आता तुम्हाला मी कटिंग करून दाखवते. सगळ्यात पहिले आपल्याला खालचा पार्ट कट करून टाकूया. त्यानंतर हा जो पार्ट आहे तो कट करूया. याच पद्धतीने तुम्ही कटिंग करा जेणेकरून चुकणार नाही. आता बघा हे 2 इंचाचं जे एक्स्ट्रा आहे ते आपण मागच्यासाठी पहिले कट करून घेऊया. निशाण मारला आहे मी, तसं तुम्ही हे मारून ठेवा. म्हणजे एक्स्ट्राचं फक्त आपल्याला 2 इंच फ्रंट पार्टला घ्यायचं आहे, बॅक पार्टला आपल्याला घ्यायचं नाही. त्यानंतर बघा हा मोंढ्याचा वरचा शेप कापल्यानंतर हा मधला जो जॉईंट आहे तो कट करून घेऊ. हा आपला बॅक पार्ट बनलेला आहे, खूप सोपा झालेला आहे. त्याच्यानंतर आता याची कशी कटिंग करायची ते मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिले बघा आपण गळ्याचा राऊंड कट करूया. त्यानंतर आणि हे नक्कीच लक्षात ठेवायचं, हे जे 1 इंचाचा आपलं शेप बनवलेला आहे आपण मुंढापासला तो नक्कीच कट करायचा. खूप वेळेस काय होतं आपण हा शेप कट करत नाही त्याने आपल्याला खरंच त्या साईडला फुगा येत असतो. तर आपण तो शेप कट करून घेऊ. त्यानंतर बघा हा जो प्रिन्स कटचा शेप आहे तो कट करूया. आता हा जो आहे एक्स्ट्राचा आपला तो आपल्या काही कामाचा नाही, तोही आपल्याला कट करायचा. बघा आपलं एकदम एकसारखं असं कटिंग आलेलं आहे आणि खरंच खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी कटिंग सांगितलेली आहे. तर तुम्हाला माझी प्रिन्स कटची कटिंग समजली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि याचा स्टिचिंगचा व्हिडिओही मी तुमच्या
पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल. थँक्यू. सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर. JD फॅशन डिझाइन इन्स्टिट्यूट ॲट नाशिक, महाराष्ट्र. ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेससाठी संपर्क करा. ब्लाऊज, ड्रेस, पंजाबी ड्रेस, शर्ट, नववार शिकण्यासाठी स्पेशल बॅच.